गणपतये नमः। सर्व पूज्याय सर्वाधिपूज्याय ब्रह्मरूपिणे ब्रह्मकाराय सर्वेश ब्रह्मणस्पतये नमः। स्वागतम सुस्वागतम। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे आणि श्री सुवर्णयुग तरुण मंडळ सर्व गणेश भक्त नागरिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। यंदा मंडळ 127व्या वर्षात पदार्पण करत आहे। मंडळानं यंदा जे भव्य मंदिर उभारलंय ते आहे श्री गणेश सूर्य मंदिर, अर्थात महागणसूर्य मंदिर। सूर्य या चराचर सृष्टीला चालना, ऊर्जा, शक्ती, संपन्नता, सौंदर्य, परिपोषकता देणारा सृष्टीचा खरा चालक। लाखो वर्षांपासून पृथ्वीवरच्या अनेक संस्कृतीत त्याचं महत्व आणि म्हणूनच त्याला महादेवतेचा सन्मान। पण हिंदू संस्कृतीमध्ये एक वेगळाच विचार हजारो वर्षांपासून मांडलाय। सूर्य आपल्यासाठी देवता आहेच, पण आपल्याकडच्या वेद, पुराण आणि शास्त्रांमधील नोंदीनुसार सूर्य हाही गणपतीचाच एक अवतार आहे। श्री मुद्गल पुराणातील 8व्या खंडात श्री गजाननानं घेतलेल्या 8 रूपांचं वर्णन करण्यात आलंय। शिवाय आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात आणि त्याच्या नैमित्तिक पूजेत आपण जे स्तोत्र म्हणतो त्या अथर्व शीर्षात सुद्धा याचा स्पष्ट उल्लेख आहे। गणक ऋषींना गणेशाचं दर्शन घडल्यानंतर त्यांनी रचलेलं गणेश उपनिषद म्हणजेच अथर्व शीर्ष। अथर्व शीर्ष या शब्दाचा अर्थच आहे चंचलतेचा अभाव असलेलं मस्तक, म्हणजेच श्री गणेश। हे अथर्व शीर्ष 10 खंडांमध्ये विभागलेलं आहे। अधिदैवत खंड, स्वप्रतिज्ञात्मक खंड इथपासून ध्यानात्मक खंड, स्तुती प्रतिपादक खंडापर्यंत। यातला 6वा खंड आहे अध्यात्म प्रकाशक खंड। त्यात गणक ऋषी उपासनेचा मूलाधार कसा गणेश आहे हे समजावून सांगतात। या 6व्या खंडाचं स्तोत्र आहे त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्र त्वं इंद्र त्वं अग्नी त्वं वायू त्वं सूर्य त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम। म्हणजेच या 8ही देवतांची रूप तूच आहेस गणेशा। याच संकल्पनेवर हे सूर्य मंदिर उभारलंय। भारतात प्राचीन प्रसिद्ध अशी 5 सूर्य मंदिर आहेत। त्यातील सर्वात प्रसिद्ध ओडिशामधील कोणार्क येथील सूर्य मंदिर। त्याचाच मुख्य आधार हे सूर्य मंदिर उभारताना घेतलाय। याशिवाय इतरही 4 सूर्य मंदिरांचा विचार यात केला आहेच। ती आहेत गुजरातमधील मोडेरा येथील सूर्य मंदिरे, जम्मू काश्मीरमधील मार्तंड सूर्य मंदिर, तामिळनाडूमधील श्री सूर्य नर कोविल आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील सूर्य मंदिर। आता आपण प्रत्यक्ष आपल्या सूर्य मंदिराची रचना बघूया। ओम गणपतये नमः। गणेश हा ओंकार स्वरूप, म्हणून या 70 फुटी मंदिराचा कळस म्हणजे सर्वोच्च शिखर म्हणून झळकणारा हा ओम। त्याच्या खाली मंदिर विस्तारावर दिसतोय तो महासूर्य, आपला जीवनदाता। तो त्याच्या रथावर आरूढ आहे, जो रथ 7 अश्व ओढतायत। प्रचंड वेगानं धावणारे हे अश्व आणि रथचक्र
आपल्या गतिमान जीवनाचंच प्रतीक आहेत. घटिका, पळ, सप्ताह, ऋतू, मास, दिवस, रात्र यांच्या ओघवत्या प्रवाही वाहण्याचं ते प्रतिनिधित्व करतायत. या मुख्य प्रतिमेच्या पुढे 2 आणि मागे 2 असे 4 दिशांना 4 व्याल आहेत. ग्वाल्हेरच्या किंवा कोणार्कच्या मंदिरात असे व्याल आपल्याला दिसतात. यांना याळी असंही म्हणतात. हे गजमुखी आहेत. गज, सिंह आणि अश्व अशा 3 प्राण्यांच्या संकरातून हे व्याल बनलेले आहेत. गज म्हणजे संपत्ती किंवा ऐश्वर्य, सिंह म्हणजे शौर्य आणि अश्व म्हणजे वेग. अशा त्रिगुणात्मकतेने भारलेले हे व्याल सूर्यरथाबरोबरच आहेत. या मुख्य प्रतिमेच्या मागे आहेत ते 12 आदित्य. भागवत पुराणानुसार प्रत्येक महिन्याचा एक वेगळा सूर्य प्रकाशतो. त्यानुसार विष्णू, आर्यमा, इंद्र, त्वस्थ, वरुण, धाता, भग, पर्जन्य किंवा सवित्र, विवासन, अंशुमन, मित्र आणि पुष्य असे हे 12 आदित्य. त्यांचं दर्शन आपल्याला इथे होईल. मुख्य प्रवेशाच्या चौकटीवर 4 प्रतिमा आहेत. महाराष्ट्राचे भाग्य विधाते छत्रपती शिवराय, सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रचणारे लोकमान्य टिळक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि स्वानंदवासी थोर गणपत्य तात्या उर्फ प्रतापराव गोडसे. या प्रचंड मोठ्या आडव्या पट्टीवर आपल्याला ज्या छोट्या छोट्या मूर्ती दिसतात ना, त्या आहेत सुरसुंदरी. आपल्याकडच्या मूर्ती विज्ञान शास्त्रात यांचं एक वेगळंच महत्व आहे. अनेक मंदिरांच्या बाहेर या आपल्याला दिसतील. त्यांच्यातील मूर्ती रचनेनुसार त्यांचे अर्थ आहेत. पण थोडक्यात सांगायचं तर माणसाच्या मनातील सर्व इतर भाव आणि षड्रिपू यांचं त्या प्रतिनिधित्व करतात. हे सर्व भाव बाहेर सोडून स्वच्छ निर्विकल्प मनानं देवाच्या दर्शनाला जावं म्हणून या सुरसुंदरी मंदिराच्या बाह्य अंगावर विसावलेल्या दिसतात. आता आपण प्रत्यक्ष सूर्य मंदिराच्या आत प्रवेश करूयात. मंदिराच्या सर्व मुख्य खांबांवर कमल पुष्पांच्या रचना आपल्याला आढळतील. कारण सूर्य देवतेच्या हातात शस्त्र नाहीत, फक्त कमल पुष्प आहेत. त्यामुळे त्याच्या लाडक्या कमल, पुंडरीक आणि उत्पलांच्या लताविलींच्या डौलदार नक्षींनी संपूर्ण मंदिरच आतून व्यापलेलं आहे. मुख्य गाभाऱ्यात जिथे सृष्टीकर्त्या सूर्य विनायकाचं म्हणजे आपल्या लाडक्या गणेशाचं स्थान आहे, त्याच्या डाव्या उजव्या बाजूस बघा, प्रत्येकी 2-2 प्रतिमा आहेत. हे आहेत 4 सूर्य. डावीकडून उजवीकडे जाताना पहिला आहे बालसूर्य. त्याचे डोळे किंचित किलकिलेत. दुसरा आहे माध्यान्ह सूर्य, अर्धोन्मिलित नेत्रांचा. उजवीकडील पहिला आणि एकूणात तिसरा आहे अस्त सूर्य. त्याचे कमल नेत्र पूर्ण मिटलेले आहेत. आणि चौथा आहे शक्ती सूर्य, पूर्ण उघडलेल्या सतेज डोळ्यांचा. याचा अर्थ पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळे दिवस रात्र होतात. पण प्रत्यक्षात सूर्याचा अस्त कधीच होत नाही. तो कायमच तेजस्वी शक्ती देत राहतो, म्हणून शक्ती सूर्य. या प्रत्येक सूर्याच्या डाव्या उजव्या बाजूला आपल्याला 2-2 मूर्ती दिसतील. हे आहेत दंड आणि पिंगल. चुकीला शिक्षा देणारा, शासन करणारा म्हणून त्याच्या हातात आहे दंड आणि दौत आणि लेखणी असलेला पिंगल. चौफेर नजर रोखत घडणारी प्रत्येक घटना तो नोंदवून ठेवतोय. या 4 सूर्यांच्या मध्ये जे खांब आहेत त्यांच्या तळाशी विष्णू, शक्ती म्हणजे पार्वती आणि गंगा अशा त्रिदेवता आहेत. आणि शिवाय छोटे गजवीर आलेत. वरच्या भागात चौकटींमध्ये दिसतायत ती श्री गणेशाची शस्त्र आहेत. पाश, अंकुश,
परशु आणि इतर अनेक अस्त्र आणि शस्त्र. सृष्टी रचनाकार विश्वकर्म्यानं ती निर्माण केली. पण त्याचीही एक सुंदर कथा आहे. छाया आणि संज्ञा या सूर्याच्या पत्नी, या दोघीही विश्वकर्म्याच्या कन्या. पण संजनाला म्हणजे संज्ञाला सूर्याचा दाह सहन न झाल्यानं ती त्याला सोडून माहेरी आली. तेव्हा सूर्याची काही दाहक किरणं विश्वकर्म्यानं छाटून टाकली आणि आपल्या कन्येला त्या त्रासातून मुक्त केलं. त्यानंतर विश्वकर्म्यांनी या छाटलेल्या किरणांपासून विविध शस्त्र आणि अस्त्र बनवली. ती आपल्याला या वेगवेगळ्या चौकटींमध्ये दिसतायत. आणि मध्यभागी आहे सूर्यपीठ. सहस्त्रावधी तेज किरण अष्टदिशांना फैलावणारी सूर्य देवता. म्हणून या पीठावर 8 तेजस्तंभ आहेत आणि त्यावर विराजमान आहेत श्री गजानन. प्रसन्न चित्त, मोहक, आश्वस्त, परम आनंदाचं तेजस्वी रूप. त्या तेजानं अवघं मंदिरच सुवर्णमयी झालंय. गणेश भक्तांनो, या तेजस्वी झळाळत्या सूर्य विनायकाचं मनोभावे दर्शन करा. चराचर सृष्टीच्या जगतपालकाकडून प्रचंड ऊर्जा प्राप्त करून घ्या. सत्वशील, निरोगी, संपन्न आयुष्य जगण्यासाठी त्याची आराधना करा आणि आपल्याही जीवनात त्याच्या सूर्य ऊर्जेनं दीप्ती पसरो, म्हणून त्याचं तेज डोळ्यात साठवून घ्या. जय गणेश.